नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत आंबट गोड उन्हाळा स्पेशल कढी कशी बनवायची, नुसती सुवासानेच खावीशी वाटेल आणि अगदी 5 मिनिटात बनून तयार होईल, ती पण अगदी सोप्या पद्धतीने, ते पाहणार आहोत. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम दही घेतलंय. दही इथं मी ताजच घेतलंय. आता उन्हाळ्यात काय होतं, पटकन दही आंबट होतं, त्यामुळे आपल्याला ताजच दही घ्यायचंय. आणि हे दही एका तांब्यात काढून घेतलंय. तांब्यात काढायचं कारण म्हणजे तांब्यामध्ये दही छान असं घुसळता येतं आणि कढी आपली एकसंध बनते. आता थोडंसं अगदी अर्धा कप पाणी भांडं हिसळून टाकले आणि त्यामध्ये आपल्याला इथं 1.5 चमचा बेसन पीठ टाकायचंय. आणि बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने रवीने किंवा चमच्याने दही घुसळून घ्यायचंय, म्हणजे आपली कढी छान अशी एकजीव होते. तर दही मी अशा पद्धतीने साधारण 1-1.5 मिनिटं छान असं घुसळून घेते. अगदी 1-1.5 मिनिटात छान असं दही एकसंध होतं. आता थोडंसं मी पाणी टाकले, त्यामध्ये अगदी अर्धा ग्लास, आणि पाणी टाकल्यावर परत अर्धा मिनिट अशा पद्धतीने घुसळून घेते, म्हणजे दही आणि पाणी छान असं मिक्स होईल. तुम्ही हवं तर मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता. इथं पाहू शकता दह्याचं छान असं ताक बनलं गेलंय. आता दही एकदम पातळ असं झालंय. दही, पाणी, बेसन पीठ पूर्ण एकजीव झालंय, तर आपली कढी सुद्धा चविष्ट बनते. आता इथं मी खलबत्ता घेतलाय. खलबत्त्यामध्ये आपल्याला इथं 7-8 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. 1 कुडी लसूण सोलून घेतलाय, तो लसूण टाकून घेते. त्यातल्या 2 पाकळ्या लसूण ठेवलाय मी, तो कट करून टाकायचा आपल्याला कढीमध्ये, म्हणजे कढी खाताना सुद्धा तो लसूण दाताखाली येतो आणि चव छान लागते. मिरची आणि लसूण पटकन बारीक होण्यासाठी इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते, म्हणजे त्या वाटणाला सुद्धा छान चव येते आणि आपली भाजी सुद्धा तितकीच चविष्ट बनते. त्यामुळे हिरवी मिरची लसूण बारीक करताना मीठ टाकून घेतले मी त्यामध्ये. आणि आता पाहू शकता हिरवी मिरची सुद्धा मिठामुळे पटकन बारीक झाली आणि आपलं ही हिरवी मिरचीचं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इथं थोडासा कट करून लसूण घेतलाय, अगदी 2 पाकळ्या, आणि कोथिंबीर घेतली. आपलं सर्व वाटण बनवून पण तयार आहे. त्या खलबत्त्यात थोडंसं पाणी टाकते, भरपूर वाटण चिकटलेलं आहे त्याला, आणि हे पाणी आता ह्या आपल्याला दह्यामध्ये टाकून घ्यायचंय. अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी. लगेच आपल्याला आता गॅस पेटून घ्यायचा आहे आणि गॅसवर एक कढई मांडून घ्यायची. कढई छान गरम झाली की आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की लगेच इथं अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान फुलले गेले की लगेच इथं कट करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने थोडासा लसूण फोडणीत वापरला की त्या कढीला सुद्धा छान अशी चव येते. लसणाचा थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि छान असं परतून घ्यायचंय. लगेच आपल्याला त्यामध्ये 1 चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे. हिंगाने सुद्धा कढीला छान अशी चव येते. आता हिंग टाकून घेतल्यानंतर सुद्धा एकदा छान असं मिक्स करून घेते आणि आपल्याला ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आत्ताच टाकून घ्यायची, म्हणजे तेलात थोडीशी कोथिंबीर टाकली की छान परतली पण जाते आणि कढीला छान चव येते. इथं तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर आवर्जून वापरा, माझ्याकडे नाही त्यामुळे मी टाकला नाही. कढीपत्त्याने सुद्धा छान अशी चव येते. आणि सर्व वाटण परतल्यावर मी इथं अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतली. लगेच त्यामध्ये आपल्याला हे हुसळून घेतलेलं दही टाकून घ्यायचंय आणि लगेच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते तांब्या धुवून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी किंवा जास्त करू शकता, पण मला इथं मीडियम पद्धतीची कढी हवी, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीची कढी खूप अशी चविष्ट लागते. आता मी कढी छान अशी हलवून घेतली आणि पाहू शकतात कढीला छान अशी उकळीसुद्धा फुटली. आपल्याला अशा पद्धतीने कढी सतत हलवत राहायचं, म्हणजे कढी उतू पण जात नाही. आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथं एकदम लो अशी ठेवायची. लो गॅसवरच आपल्याला ही कढी छान अशी उकळून द्यायची, म्हणजे अगदी लो फ्लेमवर उकळल्याने कढी छान अशी चवदार बनते आणि दाटसर सुद्धा बनते. आता इथं कढी छान अशी 5 मिनिटातच उकळली गेली. मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कढी एकदा हलवून घेतली.
इथं पाहू शकता कढीला छान अशी उकळी फुटली, कढीला रंग सुद्धा सुरेख आलाय आणि कढी अशी दाटसर सुद्धा झाली। आता आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि कढी एका बाउलमध्ये काढून घेते। उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं, भाज्या खाव्याशा वाटत नाही, त्यावेळेस अशा पद्धतीची कढी आपण नक्कीच बनवू शकतो आणि कढी उन्हाळ्यात खाल्लेली शरीरासाठी सुद्धा फायद्याची असते। पाहू शकता किती छान आपली कढी बनून तयार आहे, बघताच तोंडाला पाणी सुटेल। अशा पद्धतीची कढी नक्की एकदा बनवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।